सख्या रे. भाग 73. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. कदाचित त्या प्रेग्नंट असतील, असं बोलून डॉक्टर 1 मिनिट शांत झाले. अबीरचे आश्चर्यचकित पण गोंधळलेले डोळे त्याच्याकडे रोखलेले पाहून डॉक्टर पुन्हा बोलू लागले. प्रेग्नन्सीबद्दल जाणून घेण्यासाठी ब्लड चेक करावं लागेल आणि त्यांचा रिपोर्ट यायला वेळ लागेल म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारे विचारलं. जर तुम्हाला सोयीस्कर वाटत नसेल तर माझ्या प्रश्नाबद्दल मला माफ करा. डॉक्टरांच्या त्या प्रश्नानंतर अबीरचे डोळे कुठेतरी हरवून जाऊ लागले. जणू काही तो काहीतरी आठवू लागला. आदल्या दिवशीच्या रात्रीची स्वतःची आणि अक्षराची ती प्रेमळ जवळीक आठवून त्याचं मन भरकटलं. नशेतली ती रात्र आठवून त्याच्या मनात हा विचारही आला की अक्षरा इतक्या लवकर गरोदर राहणं शक्य नाही. तो फक्त एकच दिवस गेला होता म्हणून त्याने डॉक्टरांना स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला, असं नाही होऊ शकत. शी इज नॉट प्रेग्नेंट. ओह, डॉक्टरचा आवाज आला. त्यानंतर तो काही क्षण विचार करू लागला आणि मग अबीरला म्हणाला, मग त्यांना कशाचा तरी ताण आहे का? त्यांचा चेहऱ्याचा रंगही फिका पिवळा पडला आहे आणि बेशुद्ध असूनही डोळ्यांच्या बाहुल्या स्थिर नाहीत. त्याचं मन शांत नाहीये. सध्या ताप कमी आहे म्हणून आपण अँटीबायोटिक्स शिवाय काम करू शकतो. बॅगमधून एक छोटासा नोटपॅड काढून त्यावर काही लिहत, आत्ता यांनाही पिल्स द्या. पण मी इथे एक पिल्स लिहून देतो, तीही सकाळी रिकाम्या पोटी द्या आणि त्यांना स्ट्रेस फ्री असू द्या. डॉक्टरांच्या सूचनेकडे लक्ष देत अबीरने त्याच्या हातातून प्रिस्क्रिप्शन घेतलं आणि संपवून एकदाचं डोकं हलवलं. डॉक्टर जागेवरून उठले आणि त्यांनी सोबत आणलेली बॅग बंद केली. बाहेर जाण्याचा इरादा पाहून अबीरने पैसे द्यायचे म्हणून त्याचं पाकिट काढलं पण तो बराच वेळ पावसात असल्यामुळे त्याचं पाकिट वरून पूर्ण भिजलं होतं. तरी त्यात काही रोख रक्कम आणि कार्ड दिसत होती. म्हणून त्याने त्यातून काही पैसे काढले आणि डॉक्टरकडे दिले. डॉक्टरांनी ते पैसे घेतले आणि हलकच हसत म्हणाले, मिस्टर तुम्ही घेतले कपडे बदला, ते तुम्हाला आजारी पाडू शकतात. ते निघाल्याबरोबर अबीरने प्रिस्क्रिप्शनवर बोटे दाबली आणि त्याच्या ओल्या कपड्यांकडे लक्ष न देता खोलीतून बाहेर पडू लागला. पण दारापाशी पोहोचताच तो अचानक थांबला. वळण्यापूर्वी सुमारे 20 सेकंद तिथे उभा राहिला आणि शेवटी तिच्याकडे न पाहताच निघून गेला. अबीरला हॉटेलजवळच्या मेडिकल स्टोअरमधून औषध आणायला किमान 15 मिनिटे लागली म्हणून तो रूमवर परतला तेव्हा त्याला दिसलं की अक्षरा एका हाताच्या कोपरावर टेकून उठण्याचा प्रयत्न करत होती आणि दुसऱ्या हाताने बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. तोच हात बाटलीकडे पोहोचवताना किती वेळा थरथर कापला होता. दारात उभ्या असलेल्या अबीरला संख्याही मोजता आली नाही. त्या क्षणी अक्षराचा गोलाकार लहानसा चेहरा तापाने कोरड्या पानांसारखा झाला होता. त्यात ना भावना दिसत होत्या ना ती चमक, जी नूर तिच्या चेहऱ्यावर कायम राहायची. अक्षराच्या खोकल्याच्या आवाजाने अबीरचा श्वास तुटला आणि तो तिच्याकडे धावला. त्याने तिचा वाढवलेला हात पकडला आणि औषधाची बॅग बेडवर ठेवली. दोन्ही हातांनी एकही शब्द न बोलता अक्षराला परत झोपायला लावलं. अक्षरा जिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत तो बोलला, हे पिल्स घे. अबीरने म्हटलं आणि अक्षराच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला हलकच वर केलं, जे अजूनही पूर्ण शुद्धीत नव्हती. तिने हलक्याच ओठ चावले आणि अबीरकडे बघितलं. ती बडबडायला लागली, जर मी त्या रात्री पार्टीला आले नसते आणि तुम्हाला भेटले नसते तर माझं आयुष्य अजूनही सारखंच चाललं असतं. तुम्ही का आहेत माझ्या आयुष्यात? जर तुमचा माझ्यावर विश्वास नाही, मला तुमच्या हातून काहीही नकोय. मला इथून जायचं आहे, तुमच्यापासून दूर, जिथे तुम्ही मला शोधू शकणार नाहीत. अक्षरावंग डोकं उचलून मांडीवर ठेवणाऱ्या अबीरने तिच्या कपाळावरचे विखुरलेले केस परत गोळा केले आणि हळूच तिच्या डोक्याला हात लावायला सुरुवात केली. त्याच्या त्या प्रेमाचा अक्षराच्या मानसिकतेवर शांत परिणाम झाला काही प्रमाणात आणि तिने हळूच डोळे मिटले. तिचे मिटलेले डोळे पाहून ती झोपली आहे हे अबीरच्या लक्षात आल्यावर त्याने अतिशय हळूवारपणे तिचं डोकं बेडवर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या थोड्याशा हालचालीने अक्षराने पुन्हा डोळे उघडले आणि अचानक तिच्या थरथरत्या हातांनी अबीरच्या शर्टच्या एका कोपऱ्याला स्पर्श करू लागली. तुम्ही तुमचे कपडे बदलले नाहीत का? हे बदला. मी आत्ता कुठेही पळून जाण्याच्या स्थितीत नाहीये. मला माझे डोळे नीट उघडताही येत नाहीत आणि मला खूप थंडीही वाटते. अक्षरा आवाजात एक थरकाप उडाला आणि मधून मधून तिचे दात एकमेकांवर आदळत किलबिलाट आवाज करत होते. दरम्यान तिचं जाण्याचं ऐकून अबीर थोडासा चिडचिड झाला, त्यामुळे तो अक्षराला म्हणाला, तुला काय वाटतंय मी तुला शोधू शकणार नाही? मी तुला कुठूनही शोधून काढेल आणि माझ्यासोबत बांधून ठेवीन.
तू मुक्त फुलपाखरू आहेस असं कधीच समजू नकोस. शेवटच्या श्वासापर्यंत तू फक्त माझ्यासोबत राहशील आणि आता हे औषध घे. तुझा ताप वाढत आहे म्हणूनच तुला थंडी वाजते आहे. नाही घ्यायचं आहे मला. याने माझा त्रास संपणार नाही. सगळ्यात आधी खोकलत तुम्ही कपडे बदला, नाहीतर तुम्हालाही ताप येईल. मग मला तुमची काळजी घ्यावी लागेल. आणि तुम्ही जेव्हा ठीक व्हाल तर तुम्हाला वाटेल की मी मागच्या वेळेप्रमाणे तुमच्या आजारपणाचा फायदा घेतलाय. असं बोलून अक्षरा अचानक गप्प झाली. त्या आठवणी तिच्या मनात चमकल्या. जेव्हा ती रात्रभर जागून राहिली होती आणि अबीरची तिने त्याची काळजी घेतली होती आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याने तिला किती वाईट वागणूक दिली होती. त्याने तिला त्याचं वेदनांत सोडलं होतं. त्यावेळची वेदना अक्षराच्या मनात अजूनही ताजी होती. जणू काही तिच्यासोबत हे फक्त 1 सेकंदापूर्वी घडलं असेल. त्या सकाळचं चित्र तिच्या मनात उमटलं तेव्हा तिने नकळतच अबीरच्या मांडीवर डोक टेकवलं आणि काही क्षणात तिचे डोळे भरून आलेले अश्रू हळूच कोपऱ्यातून वाहू लागले आणि उशीवर पडू लागले. अश्रूंचे ते थेंब अबीरपासून लपवण्यासाठी अक्षराने लगेच तिच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि आतून मूकपणे रडू लागली. इकडे जरी अक्षराने तिची गोष्ट पूर्ण केली नव्हती तरीही अबीरला बंगलोरला येण्याआधी अक्षराने केलेले सर्व प्रयत्न चांगलेच आठवले होते आणि तो प्रत्येक वेळी गिल्टी फील करत होता की अक्षराने इतकं सगळं करूनही त्याने तिला खूप दुःखात टाकलं होतं. या गोष्टीमुळे अबीरचं मनही खट्टू झालं होतं आणि तो तिचे अश्रू लपवणाऱ्या तिच्या हाताकडे पाहू लागला. या काही क्षणातच तिथलं वातावरण इतकं शांत आणि उदास झालं होतं की त्याच्याकडून झालेली चूक अबीरला आणखीनच सतावू लागली होती. अक्षराच्या रडण्यानं त्याची छाती फाडून टाकल्यासारखं वाटत होतं. त्याच्या हृदयात त्सुनामीची लाट, हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने संपूर्ण शरीर अंधारात खोलवर ढकलत होतं. अक्षराच्या अश्रूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे हात हवेत वर केले. पण कळत नाही का तो तिला स्पर्श करू शकला नाही किंवा तिला शांत करू शकला नाही. काही क्षण आपल्या हातून घडलेल्या चुकीचा सामना करण्यासाठी कसा तरी अबीरने हिंमत एकवटून अक्षराच्या हातावर हात ठेवला. पण तो अक्षराला त्या सकाळबद्दल काही सांगू शकला नाही. त्याची चूक कबूल करण्याआधीच त्याला अक्षराचं शरीर ज्वालासारखं तापाने जळत वाटलं. त्यामुळे अबीरचं सर्व लक्ष त्या जुन्या गोष्टींवरून अक्षराच्या सध्याच्या स्थितीकडे गेलं. त्याने लगेच तापाचं औषध हातात धरलं आणि म्हणाला, "उठ आणि हा ताप वाढत आहे आणि तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुला हॉस्पिटलमध्ये दाखल करून देईन." अबीरच्या आवाजात भीती आणि काळजीची भावना स्पष्टपणे जाणवूनही अक्षराने हात काढला नाही आणि ती शांतपणे होऊन राहिली. थंडीमुळे तिला पुन्हा पुन्हा शिंक येत होत्या आणि तिच्या अंगात खूप वेदना होत होत्या, जे तिला अबीरसमोर जाहीर करून त्याची सहानुभूती घ्यायची नव्हती. म्हणून काहीतरी विचार करून तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि बेडवर हात ठेवून उठण्याचा प्रयत्न करू लागली. एकदा ती सरळ उठून बसली तेव्हा तिला अबीरने एक हात पकडलेला जाणवला, ज्यामुळे तिला लगेच जाणवलं की अबीरने तिला उठण्यासाठी साथ दिली होती. तिला उठतानाही चक्कर आल्यासारखं वाटलं, जे त्याच्यासाठी अडचणी निर्माण करत होतं. सरळ बसूनही ती हट्ट करत म्हणाली, "मी औषध घेणार नाही. मला मरायचं आहे. मरणाने सगळे त्रासही संपत असतील ना? तुम्हाला माहितीये मी खूप वेळा विचार केला की स्वतःला संपवून." अक्षराचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अबीरने तिच्या कपाळावर तळहाता ठेवला आणि तापाची तीव्रता तपासली. त्यामुळे पुढच्याच क्षणी त्याने टेबलवरून बाटली उचलली आणि ती गोळी अक्षराकडे नेण्याऐवजी त्याने स्वतः तोंडात घातली आणि मग त्या बाटलीतून पाण्याचा एक घोट तोंडात घेतला. त्यानंतर एकही सेकंद वाया न घालवता तो बेडवरच अक्षराच्या समोर गुडघ्यांवर आला. तिच्या अस्पष्ट जाणीवेने त्याच्या चेहऱ्यातील बदल दिसत होते. त्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वीच अबीरने तिचे दोन्ही हात पकडले होते आणि तिला उलटी दाबली होती. थंडीमुळे अक्षरा तिच्या तोंडातून श्वास घेत होती, त्यामुळे अबीरला तोंड उघडायला फारसा त्रास झाला नाही. त्याने हाताच्या बोटाने अक्षराचा जबडा धरून दाबला आणि हलकच तिचं तोंड उघडलं. अक्षराला विचार करण्याची किंवा धडपडण्याची संधी न देता अबीरने आणखी वेळ न दवडता पटकन तिचा चेहरा त्याच्यासमोर आणला. त्याचं लक्ष ओठ अक्षराचे ओठ. तिच्या ओठांकडे जाण्यापूर्वी त्याला अक्षराच्या शरीरातील स्पंदने अंगावर सहज जाणवली, पण अक्षरा थंडीमुळे थरथरत होती की अचानक उभं राहिल्याने त्याला कळत नव्हतं. मात्र तिची भीती समजल्यानंतरही अबीरकडे बळजबरीने तिला औषध पाजण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून त्याने अक्षराचे थरथरणारे दोन्ही हात दुसऱ्या हाताने पकडून तिच्या डोक्यावर घेतले आणि बेडवर धरले आणि सर्व पाणी तिच्या तोंडातला टाकलं. तोंडात ठेवलेली गोळी अक्षराच्या तोंडात टाकून त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले.
पुढच्याच क्षणात पाण्यासोबत औषधही अक्षराच्या तोंडात गेले होते. त्यानंतर अबीरने जास्त काही केलं नाही आणि स्वतःला तिच्या चेहऱ्यापासून दूर केलं. अक्षराजीला आतापर्यंत अबीरने तिला औषधा देण्यासाठी जबरदस्ती केली हे माहीत झाल्यावर तिने धडपड करणं थांबवलं होतं. औषधामुळे ते पाणी आता खूप कडू झाले होतं म्हणून अक्षराने ते लगेच गिळलं. तिच्या तोंडातील चव पूर्णपणे कडू झाली होती. तरीही ती भान हरपून त्याच्याकडे पाहत होती. तिला खोल नदीत बुडल्याचा भास होत होता. तरीही तिला असं वाटत होतं की किती वेळ ते कडू औषध अबीरने तोंडात ठेवलं होतं. त्याच्या तोंडाची चव पूर्णपणे बिघडली असावी, कदाचित हेच कारण असेल. त्याला काही बोलायचे होतं, पण ते एकही शब्द बोलायच्या आधीच तिला अबीरचा आवाज ऐकू आला, जो तिच्या गालावर हळूच प्रेमाने हात ठेवून म्हणत होता, मी त्या रात्री चुकीचा होतो. मला ते कळलं आहे की. असं बोलून अबीर पुढचे शब्द का बोलू शकला नाही माहीत नाही. पण एक विचित्र पश्चातापाची भावना त्याच्या डोळ्यांत उमटली. यावेळी त्याचं मन किती अस्वस्थ आणि हे त्याच्याशिवाय कोणालाच कळत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरच्या नजरेवरून स्पष्ट दिसत होतं की तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, जे कदाचित त्याने कधीच सांगण्याचा विचारही केला नसेल. थोडी हिंमत एकवटूनही तो अक्षराच्या अश्रूंनी भरून आला होता आणि तिच्या समोर तो अशक्त झाला होता आणि शेवटी तो फक्त म्हणाला, तू माझा कधीही फायदा घेऊ शकते. मी फक्त तुला ते करण्याचा अधिकार देतो. इकडे अक्षराने त्याचे पहिले काही शब्द स्पष्टपणे ऐकले, पण तिचं भान हरपल्याने अबीरचा आवाजही तिच्या कानात येणं बंद झालं. जेव्हा तिच्या दीर्घ श्वासाचा आवाज अबीरच्या कानावर पोहोचला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तापामुळे ती झोपी गेली, म्हणून त्याने त्याच्या शरीराचं वजन काढून टाकलं जेणेकरून ती शांतपणे झोपू शकेल. बेडवरून उठल्यानंतर अबीरने आरामदायी कपड्यांचा सेट घेतला आणि 10 मिनिटांनी गरम आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. जेव्हा तो परत बाहेर आला तेव्हा त्याचे केस अजूनही इथले होते आणि त्याच्या अंगावर पाण्याचे शिडके दिसत होते. त्याच्याकडे बघून तो घाईघाईने बाहेर आला असं वाटलं. त्याने पहिली नजर बेडकडे वळवली आणि पाहिलं की अक्षरा पळून तर गेली नाही आहे ना. पण ती पळून जाण्याच्या स्थितीत नव्हती आणि बेडवर झोपली होती. त्याने सुटकेचा उसासा टाकला आणि बेडवर आला आणि टॉवेलने त्याचे केस पुसले. बेडच्या एका बाजूला हातात टॉवेल ठेवत त्याने अक्षराच्या कपाळाला तिचा ताप तपासण्यासाठी हात लावला. आत्तापर्यंत तिचं कपाळ गरम होतं आणि अंग थरथरत होतं. ते पाहून अबीरला काळजी वाटायला लागली होती. पण 10 मिनिटेच झाली होती तिला औषध देऊन, म्हणून त्याने अजून थोडं थांबण्याचा विचार केला आणि अक्षराच्या शेजारी बसला. तिच्या कपाळाला हात लावत असताना अचानक त्याला काहीतरी झालं आणि तो उठला आणि मग गार पाणी घेऊन आला. जो टॉवेल त्याने काही वेळापूर्वी केसांतून पाणी सुकवण्यासाठी वापरला होता तो त्याने पाण्याने भरलेल्या मगमध्ये भिजवला आणि मग तो पिळून सर्व पाणी बाहेर काढलं. त्यानंतर तो ओला टॉवेल त्याने अक्षराच्या कपाळावर ठेवला. 2 मिनिटांनी त्याने तीच कृती पुन्हा केली. अनेक वेळा तिच्या कपाळावर ओला टॉवेल ठेवला तेव्हा त्याने पाहिले की अक्षराने थंडीमुळे स्वतःला झाकायला सुरुवात केली होती आणि इतकंच काय, तिचे दातही विचित्र पद्धतीने एकमेकांना स्पर्श करू लागले होते. औषध आणि ओल्या टॉवेलमुळे तिचा ताप काहीसा कमी झाला होता, पण तरीही तिचं अंग थंडीने थरथरत होतं. ते पाहून अबीरने मग आणि टॉवेल खाली जमिनीवर ठेवला आणि अक्षराला ब्लँकेटने झाकलं. अक्षराचा थरकाप कमी झाला नाही. तो स्वतः तिच्या जवळ आडवा झाला आणि तिला आपल्या मिठीत घेऊन तिला लपवून ठेवलं, जणू ती त्याच्यासाठी अनमोल खजिना आहे. काही वेळाने अबीरच्या अंगाची ऊब मिळाल्यावर अक्षराची थरथर थांबली आणि ती पुन्हा गाढ झोपेत गेली. हे समजून अबीर पुन्हा जिवंत झाला आणि तो तिच्यापासून वेगळा व्हायला थोडा हलला. पण तो उठण्यापूर्वीच त्याच्या लक्षात आलं की त्याने घातलेले कपडे अक्षराने तिच्या दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवले होते, जे बळजबरीने काढण्याचा अबीरचा हेतू नव्हता. म्हणून त्याने काही प्रयत्नही केले नाहीत आणि शांतपणे तिला हाताशी धरून मागे होऊन तिला स्पर्श केला, कुजबुजत म्हणाला, अक्षरा, काश तू माझ्यासाठी तुझ्या हृदयात एक कोपरा ठेवू शकली असती. काश मी तुला सांगू शकला असता की इतक्या वर्षांच्या उदास माणसाच्या जगण्याचं कारण तू झाली आहेस. काश तू मला क्रूर मानलं नसतं. आणि जरी तू मानलं असतं तरी या क्रूर माणसाच्या प्रेमात तू पडली असती. अबीरने अक्षराला आपल्या मिठीत धरून ठेवलं होतं आणि तिच्याकडे असंच बघत राहिला होता का कोणास ठाऊक. किती वेळ तो झोपायचा किंवा डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला अक्षरा रडताना ऐकू आली आणि पुन्हा पुन्हा ती म्हणत होती, मी त्या रात्री काही केलं नाही. मला नाही माहिती. तिला ते आठवू लागलं आणि तिची झोप होत नव्हती.
तेव्हा अक्षराचा ताप पूर्णपणे उतरला आणि ती गाढ झोपेत गेली. तेव्हा अबीरने हळूच तिचा हात तिच्या डोक्याखाली खेचला आणि कोणताही आवाज न करता तिच्या जवळून उठून बेडवरून खाली उतरला. पुढे जाण्यापूर्वी त्याने अक्षराच्या अंगावर घोंगडी पूर्णपणे पसरवली आणि जवळपास 5 मिनिटे काहीतरी विचार करत तिथेच उभा राहिला. दुसऱ्या क्षणी त्याची बोटे ब्लँकेटवर घट्ट होत होती, जी स्पष्टपणे प्रतिक्रिया होती की त्याच्या मनात उठणाऱ्या हजारो प्रश्नांची उत्तरे न मिळणं. आयुष्यात पहिल्यांदाच आपण काहीतरी चुकल्यासारखं घडल्यासारखं वाटलं. अक्षराला त्याच्या आजारपणात दिलेल्या मदतीच्या बदल्यात सकाळी उठल्यावर त्याने अक्षराला किती वेदना दिल्या होत्या. यावेळी अबीरला एक विचित्र अपमान भरायला सुरुवात केली, जी काळाच्या ओघात इतकी वाढली की तो आणखी एक क्षण तिच्यासमोर उभा राहू शकत नव्हता आणि त्याच्या बॅगेकडे चालत गेला. बॅगेच्या बाजूच्या साखळीतून त्याने सिगारेटचे पाकिट आणि लायटर काढला आणि कॉफी टेबलवरून त्याचा फोनही उचलला. मग तो दाराकडे निघाला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. आल्यावर त्याला अक्षराचे काही मेकअपचे प्रॉडक्ट दिसले, जे लिव्हिंग हॉल टेबलावर विखुरलेले होते. त्यानंतर त्या सर्व वस्तू एकत्र करून एका जागी ठेवण्यासाठी अबीर खाली वाकून अक्षराच्या बॅगेत ते ठेवत होता. पुन्हा एकदा फोन उघडण्याचा प्रयत्न करत त्याने पॉवरचं बटन दाबलं, पण यावेळीही त्याचा फोन उघडला नाही. त्यामुळे त्याने न डगमगता फोन सोफ्यावर टाकला आणि हॉलच्या घड्याळाकडे बघू लागला. पहाटेचे 4 वाजले होते. काल रात्रीपासून तो खूप थकला होता. त्यामुळे तो हॉलची लांबलचक खिडकी उघडून समोरच्या खुर्चीवर बसला. हातातल्या सिगारेटच्या पाकिटातून सिगारेट काढून ती पेटवली आणि बाहेर पडत असलेल्या रिमझिम पावसाकडे बघू लागला. धुरकट सिगारेटच्या प्रत्येक पफने त्याचा चेहरा अजूनही भावहीन होता. थकव्यामुळे त्याचे डोळे बेरंग दिसत होते. त्याच्या बाह्य आभाने सर्व काही ठीक आहे असे वाटत होतं, परंतु त्याचं हृदय त्यात मग्न नव्हतं. त्याला त्या अक्षराचं बोलणं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमधील दुवा सोडवणं जमत नव्हतं. अक्षराच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की काय हे त्याला समजत नव्हतं. त्याला तिच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचारही करायचा नव्हता. अक्षरात इतक्या वर्षांनंतर त्याला एक कुटुंब सापडलं. हरवण्याच्या केवळ विचाराने त्याच्या हृदयात वेदना आणि भीतीचे एक विचित्र मिश्रण भरलं होतं, ज्याने थरथर कापून टाकले होतं. त्याला हे देखील माहीत होतं की अक्षरा त्याच्यासाठी जाणलेवा आहे हे माहिती असूनही तो तिला स्वतःपासून दूर ठेवू शकत नव्हता. हा विचार करण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही. जरी ती चुकीची सिद्ध झाली असली तरी तिच्या मोहकतेमुळे ती त्याच्या मनात सहज बसू शकते. अक्षरासारखी स्त्री त्याच्या हृदयात सहज स्वतःसाठी जागा बनवू शकते. तिच्या फक्त एका साध्या कृतीने त्याचं संपूर्ण जग बदलू शकत होती. या क्षणी तो त्याच्या अगदी प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने तिच्याबद्दल विचार करत होता, जे त्याला स्वतःलाही जाणवू शकत होतं. पावसामुळे आकाश अजून मोकळे झालं नव्हतं आणि रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश चमकत होता. हे दृश्य पाहून तो एकामागून एक सिगारेटचे फुंकर घालत राहिला. जणू काही त्याला त्याच्या हृदयात सुरू असलेल्या संघर्षावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. त्या रात्री त्या पार्टीत काही केलं नाही. हे अक्षराचं विधान आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले सीसीटीव्ही फुटेज यांचा वारंवार संबंध जोडल्यानंतर अखेर अबीर या निष्कर्षापर्यंत पोहोचला की त्या रात्री अक्षराने त्याला ड्रग्ज दिले असले तरीही आता तिला त्याच्यासोबत राहायचं होतं. म्हणूनच ती त्याच्या नजरेत स्वतःला निर्दोष सिद्ध करत होती, किंवा असंही असू शकतं की अक्षरा खरं बोलत होती. त्यानेच सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिलं नाही आणि त्याचं मत बनवलं. त्याच्यासमोर 2 पर्याय होते. एक म्हणजे सगळे जुने मुद्दे बाजूला ठेवून त्याने अक्षराच्या बोलण्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवावा आणि तिच्यासोबत आपलं आयुष्य आनंदाने जगावं, आणि दुसरा म्हणजे त्याने सत्य शोधण्याचा आणखी एकदा प्रयत्न केला पाहिजे, ज्यामध्ये त्याला निराशा आणि अक्षराच्या विश्वासघाताला सामोर जाऊ लागू शकतं, जे पुन्हा एकदा त्याच्या मनात अक्षराबद्दल निर्माण झालेल्या आपुलकीचे आणि प्रेमाचे द्वेषात रूपांतर करू शकते. त्याच्यासमोर 2 पर्याय असूनही त्याला कळत नव्हतं की त्याने काय करावं. काळेभोर ढग दूर होऊन निरभ्र आकाशात सूर्य दिसू लागेपर्यंत अबीर तिथेच बसून राहिला आणि शहर पुन्हा एकदा गोंगाट आणि गोंधळात बदललं. त्याच्या चेहऱ्यावर सूर्य चमकत होता हे पाहून तो आपली जागा सोडून उठून आपल्या खोलीत परतला आणि नवीन कपडे घालून हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी त्याने आपले पाकिटही घेतले. तासाभराने परत आल्यावर त्याच्या हातात 2 पिशव्या होत्या, ज्या एखाद्या रेस्टॉरंटच्या पिशव्यांसारख्या दिसत होत्या. त्या पिशव्यांमधून त्याने जेवणाचे 2 पॅक केलेले वाट्या काढून टेबलावर ठेवल्या. अक्षराला झोपेतून उठण्यासाठी तो बेडरूममध्ये आला. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग?
नक्की कळवा. तुमच्यासाठी लवकरच हे करते सर्व काही नीट करायचं. त्यामुळे तुम्ही माझी स्टोरी पूर्ण वाचल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आणि वाचत राहा. सख्या रे.